श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज गुरुवार आहे आणि स्वामी महाराजांचा आजचा दिवस आहे। तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न आहेत ना ते पूर्ण होऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। मी परवा व्हिडिओ टाकलेला अक्षरशः मला म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती की एवढ्या सगळे मेल आणि कमेंट्स मला येतील आणि एवढ्या सगळ्यांचे चॅनल असतील हे खरंच मला माहित नव्हतं। मी स्वतः शॉक झाले। मला फक्त अंदाज होता एक 60 ते 70 चॅनल असतील आणि आम्ही तेवढ्यांचा ग्रुप बनवू शकतो, पण एवढे कमेंट्स आणि मेल यायला लागले त्यामुळे मी पण भरपूर कन्फ्यूज झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे प्लीज तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ तो नीट ऐका। मी काय सांगितलंय तुम्ही म्हणजे ज्यांना तुम्ही सगळ्यांनी एकमेकींना मेल करा आणि तुमचा 20 जणींचा ग्रुप बनवा आणि नंतर मला मेल करा। तुम्ही काय केलंय सगळे मेल मलाच केलेत, सगळ्यांनी मलाच मेल केलेत आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय। मला एक सांगा, मी जर ते सगळे कॉन्टॅक्ट नंबर गोळा करून जर व्हॉट्सअप ग्रुप बनवत बसले तर जी तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची ती द्यायची राहून जाईल ना। आणि जवळजवळ 1000 ते 2000 चॅनल आहेत, मग एवढ्या सगळ्यांचे चॅनल चेकिंग करायला मला किती वेळ लागेल? कारण तुम्हाला माहिती आहे एक चॅनल चेकिंग करायला कितीतरी वेळ लागतो। मग एवढे सगळे चॅनल चेक करत बसले तर ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्याच राहून जातील। म्हणून मी आणि हे बघा काय झालं, मी त्या दिवशी परवा व्हिडिओ टाकल्यानंतर एक ताई आहे त्यांनी म्हणजे लगेच लिंक तयार केली त्यांच्या व्हॉट्सअपची आणि त्यांनी शेअर केलेली त्यांच्या ग्रुपला। मग बऱ्याच जणी ॲड झालेल्या आहेत आणि 20 जणींचा ग्रुप तयार आहे, म्हणजे तयार झालेला आहे। मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्या त्या ग्रुपला ॲड नाहीत ना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। मी या ठिकाणी जे सांगणार आहे ना तेच त्या ठिकाणी त्यांना गाईड करणार आहे। त्यांना काही वेगळं सांगणार नाही, तुम्हाला काही वेगळं सांगणार नाही, कारण आपल्याला सगळ्यांना एकत्र पुढे जायचं आहे। असं मी फक्त का त्या 20 जणींचा ग्रुप तयार केलाय की म्हणून तर मी तुम्हाला हा ठीक आहे, मला मान्य आहे की बऱ्याच जणांच्यापर्यंत माझा व्हिडिओ उशिरा पोहोचला, तोपर्यंत हा ग्रुप तयार झालेला। हे बघा आपल्याला एक अंदाज येईल की ठीक आहे 20 जणींचा ग्रुप केल्यानंतर आपल्याला यूट्यूबमध्ये यायला किंवा किती फायदा होतोय, व्ह्यूज असू द्या किंवा एकमेकींच्या म्हणजे किती एकमेकींना सपोर्ट करतात ह्या बऱ्याच गोष्टी कळतील। फक्त एक 15 दिवस किंवा महिना द्या, कारण सगळ्या अशा नवीन आहेत, खूप जोशमध्ये आहेत। मला म्हणजे मी सुद्धा त्या ग्रुपला ॲड आहे, मला पण बघायचं आहे म्हणजे त्या माझ्यासोबत काम करतायत तर त्या किती ह्यानं काम करतायत आणि एका महिन्यानंतर किंवा एक 15 दिवसांनी मी त्यांना प्रत्येकीला व्हिडिओ या संदर्भात बनवायला लावणार आहे की ग्रुपमध्ये येऊन त्यांच्या म्हणजे चॅनलला काही फरक पडला का, तरच आपण बाकीच्यांचे ग्रुप बनवायचे। त्या 20 जणी तुमच्या अजून 20 ग्रुप बनवतील त्यावेळेला तुम्ही तिथं जॉईन व्हा। तोपर्यंत त्यांना जी मी काही माहिती सांगणार आहे ना तीच तुम्हाला सांगणार आहे। जेवढं होता होईल ना तेवढं मी दोघांनाही व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। प्लीज मला समजून घ्या आणि प्लीज दादांनो तुम्ही राग येऊन देऊ नका। मी का हा ताईंना सांगितलं ग्रुप बनवायला, फक्त ताईच का पाहिजेत, कारण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ताई आहेत। कोणाची म्हणजे कोणाच्या घरी चालतं कोणाच्या घरी चालत नाही आणि सोशल मीडियावर तुम्ही बघतायच की अशा म्हणजे बऱ्याच घटना केसेस घडत आहेत। त्यामुळे आम्ही तुम्हाला काही बोलू शकत नाही। ठीक आहे तुम्ही ग्रुपला म्हणजे आम्हाला एवढ्या सगळ्यांना सपोर्ट करतायत, चांगले सगळेच दादा लोक काही वाईट असतात असं म्हणायचं नाहीये। आम्ही तुम्हाला पण ग्रुपमध्ये घेणारच आहे, फक्त ना या 20 जणींचा ग्रुप कसा चालतोय तो बघायचा आहे। तो जर व्यवस्थित चालला, त्यांचे जर चॅनल व्यवस्थित चालायला लागले ना लगेच बाकीचे आपण सगळे म्हणजे ग्रुप बनवायचे आणि व्यवस्थितच सगळ्यांनी पुढे जायचं। म्हणून म्हटलं थोडेसे दिवस द्या, तोपर्यंत मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहेत ना त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॅनलच्या सेटिंग करा आणि त्याप्रमाणे व्हिडिओ बनवून तुम्ही सुरुवात करा। मग परत मी तुम्हाला सगळ्यांना जॉईन होईन, मग आपण व्यवस्थितच पुढे जाऊ। तुमचा चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मी तुम्हाला साथ देणार आहे, तिथून पुढे तुमचं तुम्ही कंटिन्यू करायचं आहे। आणि सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यूट्यूबचा प्रवास खूप सोपा आहे, अजिबात अवघड नाही। कोणतीही गोष्ट सुरुवातीला आपल्याला खूप अवघड वाटते आणि का अवघड वाटते, कारण तुम्ही बरेच आजूबाजूचे यूट्यूब चॅनल बघता किंवा बरेच असतात बघा सांगणारे काय नाही यूट्यूबमध्ये काही नाही आहे, काय व्ह्यूज येत नाहीत, व्हिडिओ चालत नाही, असे आपल्याला डिमोटिवेट करणारे भरपूर असतात। त्यामुळं आपण यूट्यूबचा चॅनल खोलायच्या आधीच आपल्याला प्रश्न पडतो की माझा यूट्यूब चॅनल चालेल का नाही। पण मी आत्तापर्यंत जसा यूट्यूबचा प्रवास केलाय त्यामध्ये मला एकच गोष्ट समजले की ठीक आहे थोडंसं अवघड
काय अवघड आहे? एकदा आपण म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायचं, थंबनेल द्यायचं, या सगळ्या गोष्टी अवघड आहेत. पण हळूहळू तुम्ही शिकला ना, पूर्ण तुम्हाला पुढे गेल्यानंतर सोपं आहे. एकदा चॅनल मॉनिटाईज झाला ना, तर तिथूनचा तर प्रवास खूप सोपा आहे आणि काहीच अवघड नाहीये. मी सांगते ना, तुम्ही एवढा माझ्यावर विश्वास ठेवलाय ना, अजून थोडा ठेवा. आणि हे बघा, फक्त 6 महिने आपल्याला काम करायचंय. या 6 महिन्यात आजूबाजूला काय चाललंय, इवन आपल्या पूर्ण दिवसभराच्या शेड्यूलमध्ये जगात काय चाललंय, आपल्या शेजापाजारी काय चाललंय, यामध्ये अजिबात इन्व्हॉल्व व्हायचं नाही. तुम्ही घेतलंय ना हातात एकदा की मला काय नाही, यूट्यूबमध्ये यायचंय, एक फोकस ठरवा, टार्गेट ठरवा, नाही मी येणार आहे आणि मी सक्सेस करून दाखवणार आहे. मी पुढे चालले ना, पाठीमागं वळून नाही बघणार. कितीही काही होऊ दे, 100% मी यशस्वी होणारच, हा स्वतःला तुम्ही आत्मविश्वास द्या. मी यूट्यूबमध्ये सक्सेस होणार नाही हे डोक्यात आणायचंच नाही. भले व्ह्यूज आत्ता कमी येऊ द्या, आत्ता नाहीत ना चॅनल चालत, नाही चालू द्या, व्ह्यूज कमी येत आहेत ना, येऊ द्या, पण तुम्ही हा नाही विचार करायचा की मी सक्सेस होणार नाही. हा विचार करायचा आणि त्या म्हणजे जोशने म्हणतो ना, त्या हिमतीने काम करायचं. काय नाही, मी यशस्वी होणार आणि मी यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवून दाखवणार. आणि तुम्ही यूट्यूब चॅनेल खोलताय तो फक्त तुमच्या घरातल्यांनाच माहिती पाहिजे. उगाच शेजा पाजारी मित्रमैत्रिणी अजिबात कोणाला सांगायचं नाही. हा, तुम्हाला वाटतंय की जे तुम्हाला सपोर्ट करतील ते पण म्हणजे तुमची खात्री असेल ना, तरच त्यांना सांगा. बाकी अदरवाईज सांगायचं जाल तर सगळ्या निगेटिव्ह कमेंट तुम्हाला पास होणार आहेत. आणि यूट्यूबमध्ये आपल्या चॅनेलला पहिल्यापासून निगेटिव्ह कमेंट नको आहेत. आपण स्वतः जेवढं आपण आपल्या चॅनेलबद्दल पॉझिटिव्ह बोलू, तेवढंच आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह घडायला लागतं. त्यामुळे तुम्ही कितीही चॅनलला व्ह्यूज कमी आले, अजिबात कोणाला म्हणायचं नाही. उलट सांगायचं, काय नाही माझ्या व्ह्यूज चांगले आहेत, सबस्क्रायबर वाढतायत, काय नाही चाललंय, काहीच नसण्यापेक्षा काहीतरी चाललंय ना. हे बघा, कोणीच तुम्हाला न बघण्यापेक्षा 10 तरी लोक तुम्हाला बघतायत ना, आणि ते पण वेगवेगळ्या भागातून बघतायत. यात समाधान मानून पुढे सुरुवात करा, तुम्हाला अपयश येणार नाही. आणि मी प्रत्येक चॅनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त थोडे दिवस जी काही बेसिक माहिती आहे, जे काही म्हणजे अजूनही तुमच्या मनात यूट्यूब बद्दल बरेच प्रश्न आहेत, त्यांचं सगळ्यांचं म्हणजे मला तुम्हाला जेवढं होता होईल तेवढं सोल्युशन म्हणजे उत्तरं देण्याचा प्रयत्न करू द्या. मला जेवढी माहिती आहे ना, तेवढीच मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते. एखाद्या वेळेस असं होईल की माझ्याकडून चुकीची माहिती जाते ना, असं तुम्हाला समजलं ना, तर तुम्ही नक्की मला सांगा कमेंटमध्ये, नाही ताई हिता असं असं आहे. मी खरंच त्या बाबतीत अभ्यास करेन. आता एक ताई आहेत, तुम्हाला सांगते, पूजा शिंदे म्हणून, किचन मी आणि बरंच काही असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. तर त्यांनी मला सांगितलं की नाही ताई, म्हणजे त्यांनी मला खूप छान, म्हणजे त्यांना यूट्यूबची पण बरीच माहिती आहे. त्यांनी मला जी माहिती मला नव्हती ना, ती त्यांनी मला सांगितली. मग असं आहे, म्हणजे भले आता त्यांचा चॅनल जास्त पुढे नाही गेलेला, तरी सुद्धा त्यांना माहिती आहे. मग अशा काही गोष्टी असतात की ज्या मला माहिती नाहीत, पण त्या तुम्हाला माहिती आहेत. प्लीज त्यात सुद्धा तुम्ही मला सांगा, मी सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता मी ठीक आहे, मी व्हिडिओ टाकला, त्याच्या पाठीमागे बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत. मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, जे तुम्हाला म्हणजे ज्या चॅनेलनी तुम्हाला सबस्क्राईब केलंय, ज्या चॅनेलला तुम्ही ओळखता, ज्या ताईंना ओळखतात, त्यांच्याच चॅनेलला म्हणजे त्यांनी जर व्हॉट्सअपची लिंक दिली असेल तर त्यांनाच तुम्ही ॲड व्हा. बाकी अदरवाईज कुठल्याच म्हणजे कोणी तुम्हाला लिंक पाठवेल किंवा कोणती तरी वेबसाईट देईल किंवा कोणीतरी मेल करेल की आम्ही ग्रुप केलाय किंवा आम्ही हे केलंय ते केलंय, जॉईन व्हा, अजिबात जॉईन व्हायचं नाही. मी ही तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग सांगते, कारण सोशल मीडिया आहे आणि मोबाईल नंबर तर अजिबात कोणी शेअर करायचा नाही. म्हणून तर मी सांगितलं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येकीनं ईमेल आय डी द्या. ईमेल आय डीवर आपल्याला कॉन्टॅक्ट करता येतो, तो पर्सनल असतो, तो फक्त आपल्या पुरताच राहतो. त्यामुळे प्लीज कोणत्याही वेबसाईटला किंवा कोणत्याही लिंकला अजिबात बळी पडू नका, कारण तुम्हाला तर माहिती आहे आपल्या लेडीजसाठी सेफ्टी नाहीये. आपली सुरक्षा आपण स्वतः घ्यायची, कोणी तुमची सुरक्षा घ्यायला येणार नाही. उगीच असं व्हायला नको की कोणाची तरी लिंक तुम्ही म्हणजे कोणाच्या तरी लिंकवर गेलाय किंवा कोणाच्या तरी वेबसाईटवर गेलाय किंवा कोणी नंबर दिलाय, तिथे ॲड झालाय आणि तुमच्यासाठी ते नुकसान होऊ शकतं. म्हणून प्लीज तुम्ही एवढी काळजी घ्या, कोणत्याही चुकीच्या बातम्यांना अजिबात बळी पडू नका. हा, ज्या तुम्ही पहिल्यापासून बघताय, ज्या तुम्हाला ज्यांनी सबस्क्राईब केलंय, ज्या ताईंनी लिंक पाठवलंय, त्यांचे चॅनल बघा, त्या युट्यूबवर आहेत का, त्यांचं व्यवस्थित चॅनल चालेल का, मगच जॉईन व्हा. यूट्यूबमध्ये यायला उशीर झाला तरी चालेल, काही फरक पडत नाही.
पण उगीच कोणत्याही ह्याला बळी पडू नका, एवढी माझी तुम्हाला सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट आहे. आणि YouTube मध्ये यायचंय ना, तर सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, थोडे दिवस आपल्याला म्हणजे बिनपगारी काम करायचं आहे. आणि म्हणजे त्यामुळे ना तुम्ही अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही. जेवढं फक्त एकच लक्षात ठेवायचं, मी असं निवांत बसण्यापेक्षा, दुसऱ्याचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आज मी काहीतरी व्हिडिओ बनवेन आणि 4 लोक का होईना माझा व्हिडिओ बघतील. स्वतःला जेवढं मोटिवेट करता येईल ना तेवढं मोटिवेट ठेवायचंय. आणि ना आपल्या व्हिडिओला आपण पॉझिटिव्हच म्हणजे हे करायचंय की काय नाही, माझाही चॅनल चालणार, मलाही व्ह्यूज येणार, एवढंच सांगायचंय. अजिबात निगेटिव्ह काही बोलायचं नाही. आणि जेवढं होता होईल ना तेवढं. आता बघा, तुम्ही नेहमी मोठमोठ्या युट्यूबरांचे व्हिडिओ बघता, मी सुद्धा बघायचे, पण मी ना नंतर युट्यूबमध्ये आल्यानंतर हे बघा, जे मोठमोठे युट्यूबर आहेत ते सुद्धा आपल्यासारखे सर्वसामान्य होते. ते व्हिडिओ बनवून ते पुढे गेले, पण ते पुढे गेले, त्यांनी कधी आपला कोणाचा विचार केला का चला आपल्यासारख्या बऱ्याच ताई असतील, त्यांना युट्यूबमध्ये यायचे, त्यांना बरेच प्रॉब्लेम आहेत, आपण त्यांचे प्रश्न सोडवूया, असं कोणी आपला विचार केला का? नाही ना. आपल्यामुळे त्या मोठ्या झाल्या ना. मग आता आपण हे करायचं, आपल्या सोबत जे आहेत ना, आपण एकमेकींना मदत करून आपल्या जे सोबत आहेत त्यांना घेऊन पुढे जायचं. आता ठीक आहे, तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही आम्हाला किती सपोर्ट करता. हे बघा, मला जेवढं होईल तेवढा सपोर्ट करते, फक्त मला प्रत्येकीला लाईक कमेंट करायला वेळ भेटत नाही, सबस्क्राईब पण करायला जेवढ्यांना होता होईल तेवढ्यांना मी केले. सबस्क्राईब करण्यापेक्षा तुमचा व्हिडिओ किती बघितला गेला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला एवढी हमी देते की मी प्रत्येक चॅनलपर्यंत पोहोचणार आहे. मला फक्त थोडा वेळ द्या, कारण ज्या युट्यूबच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगू द्या, तुमचे चॅनलचं रुटीन व्यवस्थित बसू द्या, मग मी तुमचे चॅनल चेक करेन आणि तुम्हाला अजून जास्त गाईड करण्याचा प्रयत्न करेन. फक्त आता युट्यूबमध्ये आपण आलोय ना, पाठी फिरायचं नाही, सक्सेस होऊनच दाखवायचं. ज्यांनी आपल्याला नावं ठेवली की नाही काय युट्यूब काढते, काय चॅनल चालतात का, त्यांना दाखवून द्यायचंय की नाही युट्यूब चालतंय आणि आम्ही ते चालवून दाखवलंय, एवढं फक्त त्यांना हे करून द्यायचं. आणि उद्या तुम्हाला एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला वाटेत बरेच काटे येणार आहेत. युट्यूबचा प्रवास करताना तुम्हाला बरेच काटे येणार आहेत, पण तुम्ही एक करायचं, त्या युट्यूबच्या प्रवासावर चालताना तुमचे पाय मजबूत करायचे. काटाला म्हणून उचलून फेकायचा नाहीये. ठीक आहे, तुम्ही टाकलेत ना लोकांनी काटे, कारण लोकांचं कामच आहे, एखादा व्यवस्थित पुढे मार्गावर चाललाय ना तर तो कसा पडेल, त्याच्या पायात कसे काटा टोचेल हे बघत असतात. ठीक आहे, आपण काय करायचं, टाकलाय ना काटा, टाकलेत ना आपल्याला निगेटिव्ह कमेंट, ठीक आहे, त्याच्यातूनच आपण काहीतरी चांगलं शिकायचं, त्याकडे इग्नोर करून पुढे जायचं. उलट आपले पाय आपण मजबूत बनवायचे, म्हणजे आपण स्वतःला मजबूत बनवायचं. कुणीही कितीही काही बोलू द्या, आता मोठे युट्यूबर त्यांना सगळे बोलतातच ना, पण ते कधी लक्ष देत आहेत का? आपणही अगदी तसंच करायचं. या प्रवासावर आलोय ना, चालायचं, काय नाही तिकडे कुणीही काही म्हणू द्या, आपल्या पाठीवर टाकायचं, आपण जे ध्येय घेतले ना ते. आणि हे 6 महिने फक्त ना युट्यूबवरच फोकस करायचा, कुठे काय चाललंय ना अजिबात बघायचं नाही. फक्त 6 महिने युट्यूबला द्या, पुढचं सगळं युट्यूब तुम्हाला वेळ देईल. हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओत अजून म्हणजे तुम्हाला युट्यूब बद्दल छानशा टिप्स देणार आहे. काही चुकलं असेल तर प्लीज तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते. श्री स्वामी समर्थ.